औषध पाणी झालं. अहो एवढंच काय, अंगार दुपार सगळं करून बघितलं, पण म्हस काय पाणी घाले ना. आता मात्र सतापाचं उरलं सुरलं अवसाळून गळून गेलं होतं. तेव्हा असाच संध्याकाळी गोठ्या डोक्याला हात लावून बसला होता. म्हशीच्या विचारानं तो अस्वस्थ झाला होता. तेवढ्यात बघा त्याचं 4 वर्षाचं पोरगं गोठ्यात आलं आणि ते बाप्पाच्या गळ्यात पडून रडायला लागलं आणि आपल्या बाप्पाला आपल्या बोबड्या बोलानं विचारायला लागलं, बाबा बाबा, आपलं ती एवलं लिलकू कुठं गेलं व? लिलकू कुठं गेलं व? तुम्ही कुठं नेलं त्याला? त्याची आई वलालती की आता त्याचं लिलकू नाही म्हणून. कुठं आहे लिलकू? बाबा कुठं नेलं तुम्ही? त्याच्या आईला पाहिजे ती लिलकू म्हणून वलालती ती. कुठं ठेवलं लिलकू? सतापाच्या पण डोळ्यात आपल्या पोराच्या बोलण्यानं पाणी यायला लागलं. त्यानं आपल्या लेकराला आपल्या छातीबरोबर कवटाळलं आणि म्हणला, लेकरा कुठं नाही नेलं र, म्या कुठं नाही नेलं, देवानंच नेलं. एवढ्यात त्याच्या बायकोनं त्याला हाक मारली म्हणून तो आपल्या पोराचं गळ्यातला हात अलगद काढून त्याला म्हणला, थांब लेकरा इथं, तुझी आई काय म्हणते बघते, थांब इथं. आणि तो घरात गेला. इकडं गोट्यात ती चिमुरडं पोर त्या म्हशीकडं बघत होतं. म्हस बी त्याच्याकडं बघत होती आणि हांबरत होती. कुठल्या अभावित पण ती लेकरू चालत चालत म्हशीजवळ गेलं. जवळ नवं तिच्या तोंडाजवळ गेलं आणि त्यानं आपली नाजूक बोटं तिच्या कपाळावर ठेवली. आपला हात तिच्या गळ्याभोवतीनं फिरवायला लागला. ती म्हस पण शांतपणे तिच्या स्पर्शाची निर्मळ माया अनुभवत होती. लेकरू म्हशीच्या काळ्या शार अंगावरनं हात फिरवत मागं गेलं. म्हशीच्या पोटावनं हात फिरवून लेकराचा हात म्हशीच्या